मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात केलेली आहे। सरसकट मराठ्यांना आरक्षणामध्ये सामील करून घ्या आणि सगळे सोयरे याची अंमलबजावणी करा या मुख्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण करत आहेत। मराठ्यांचं केंद्रबिंदू ठरलेलं अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मला कशाचीही भीती नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये मराठ्यांनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे। मी कुणालाही नाव घेऊन पाडा असं म्हणालो नव्हतो, परंतु मराठ्यांनी अनेक मातबरांना चितपट करण्याचं काम केलं। हा मराठ्यांचा विजय आहे। अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी आपली भावना बोलून दाखवली। परंतु येणाऱ्या काळामध्ये सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी नाही केली तर मी नाव घेऊन पाडायला सांगेन, अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे। अनेक आमदारांची सीट्स आता धोक्यात आलेली आहेत आणि आजपर्यंत ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवला नव्हता प्रत्यक्षपणे, ते देखील आता मनोज जरांगे पाटील यांना प्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवताना दिसत आहेत। म्हणजे एक प्रकारे मराठा मताची ताकद महाराष्ट्रातल्या मातबर नेत्यांना कळालेली आहे आणि मीच चाणक्य असे म्हणणारे कित्येक मातब्बर आता मनोज जरांगे पाटील यांच्या डावापुढे चितपट झालेले आहेत। हा मराठ्यांचा विजय आहे, अशा प्रकारची भावना देखील मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलेली आहे। मला जरी जेलमध्ये टाकलं तरी मी जेलमध्ये देखील उपोषण करेल, माझा मृतदेहच बाहेर येईल, अशा प्रकारची भावना वक्तव्य केल्यानं मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रभर पाठिंबा मिळत आहे। येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन खऱ्या अर्थानं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबत महाराष्ट्रातला सर्वसामान्य मराठा समाज कायम जरांगे पाटलांच्या सोबत राहिलेला आहे। या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा। धन्यवाद।